मित्रांनो, 11 जानेवारी 2025 शनिवार पौष द्वादशीला 2 लवंगांनी हा उपाय करा। भगवान भोलेनाथजींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात संपत्तीचा वर्षाव तर होईलच, पण तुम्ही बनू शकाल। तुम्ही करोडपती व्हाल आणि मित्र आनंदाने भरले जातील। तुमचे घर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल। संपूर्ण अचानक वाढू लागेल। इतके पैसे येतील की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही। कारण मित्रांनो, यावेळी शनिवार पौष द्वादशीला अनेक शुभ योग होत आहे, जे अनेक वर्षांनी आले आहेत। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही 2 लवंगांचा हा उपाय अवश्य करा। तर मित्रांनो, हा उपाय केव्हा करावा, हे करावे, कुठे करावे आणि उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। बघा, हा दिवस खूप खास आहे। होय, ते खूप महत्त्वाचे आहे। असे आढळून आले आहे की काही वेळा विस्तृत पूजाविधीसह जी इच्छा पूर्ण होत नाही, ते 11 जानेवारी 2025 शनिवार पौष द्वादशी असेल। एक छोटासा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अनेकांनी हा उपाय देखील करून पाहिला आहे आणि हा उपाय केल्याने त्यांना फळही मिळाले। जर तुम्हालाही हा उपाय 11 जानेवारी 2025 शनिवार पौष द्वादशीला करायचा असेल, तेव्हा हा उपाय आधी नीट समजून घ्या, ऐका आणि मग करा। या उपायामुळे तुम्हाला नक्कीच परिणाम मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही दुःख आणि समस्या चालू आहे, त्याचे कारणही तुम्हाला कळणार नाही। मित्रांनो, ही समस्या का सुरू आहे, याचे कोणतेही कारण असू शकते। पितृदोष किंवा मंगल दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात। इतर अनेक प्रकारचे दोष आहेत, काहीही होऊ शकते। परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमचा दोष शोधण्याची गरज नाही। मित्रांनो, तुम्हा सर्वांना हे 2 दीर्घ उपाय 11 जानेवारी 2025 शनिवार पौष द्वादशीला करायचे आहेत। आता समजले की हा उपाय कोणत्या वेळी करायचा, तर सगळ्यात आधी मित्रांनो समजून घेऊया हा 2 लवंगाचा उपाय कोणाला करायचा आहे। तर बघा, इथे साधी गोष्ट आहे की हे 2 लवंगाचे समाधान आहे, ते का केले जात आहे? इच्छा पूर्ण करण्यासाठी हे केले जात आहे। तुमच्या जीवनातील सर्व त्रास आणि समस्या दूर करण्यासाठी हे केले जात आहे। हे तुमचे काही मोठे काम आहे, जे केले जात नाही। त्यासाठी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता। तर साधी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय वापरू शकता। तर हा उपाय ज्या व्यक्तीला भगवान शंकराकडून कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल आणि जर अशी कोणतीही बहीण असेल जी आपल्या घरातील सुखशांतीसाठी, घरात धनसमृद्धी वाढवू इच्छित असेल, तर त्याने हा उपाय घरातील मोठ्या माता भगिनींनी विशेषतः 2 लवंगांनी करावा। कारण माता भगिनी या घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष ग्रहण करते उपाय, मग त्याचे परिणाम ते खूप लवकर सापडते आणि ते खूप मोठे आढळते। अन्यथा कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो। तो मोठा असो, तो लहान असो, तो लहान असो, ज्या व्यक्तीला हा दुटप्पी उपाय समजला, त्या व्यक्तीने हा उपाय 2 लवंगांसह वापरावा। शनिवारी पौष द्वादशीला करा, कारण त्याला या उपायाचे परिणाम लवकरच मिळतील। कारण 11 जानेवारी 2025 शनिवार पौष द्वादशी भगवान शिव अगदी सहज प्रसन्न होतात। तर आता आपण हे 2 लवंगाचे उपाय कसे करावे हे समजून घेऊया आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे, ते करण्याची वेळ काय आहे। तर पहा, या 11 जानेवारी 2025 शनिवारी पितृपक्ष पौष द्वादशी 2 लवंगांसह हा उपाय प्रामुख्याने संध्याकाळी वापरला जातो। काळाचा असेल, प्रदोष काळाचा असेल,
आता मित्रांनो, प्रदोष काळ वेळ हा देखील अनेकांच्या मनात प्रश्न बनतो की मित्रांनो, ही वेळ कधी आहे, किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत आहे, जेणेकरून आपल्याला हवे ते करण्याची वेळ कळू शकेल. मित्रांनो, ही वेळ कधी आहे, किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत आहे, जेणेकरून आम्हाला जे काही करण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. प्रदोषकालाची एक वेळ संध्याकाळची असते, संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान. या काळात तुम्ही उपाय करून पाहिल्यास त्या उपायाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान केलात तर तुम्हाला त्या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. तर जर तुम्ही लोक हा 2 लांब उपाय संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान करू शकत असाल तर बरेच लोक हे नक्कीच करतील की मित्रांनो, आम्ही नोकरीला जातो, आमचे कर्तव्य आहे आणि आम्हाला यायला उशीर झाला आहे, मग आम्ही त्या ठिकाणी काय करावे, मग त्या ठिकाणी काय करायचं बघा. त्या लोकांनाही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही लोक हा उपाय प्रदोष काळात संध्याकाळी करत असाल आणि तुम्हाला यायला उशीर झाला तरी चालेल, सकाळी वाजेपर्यंत तुम्ही तिथे पोहोचत नाही, तर मित्रांनो, तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत माझ्यासोबत राहू शकता. तुम्ही स्टेप्स फॉलो केलेत तरी चालेल आणि यापेक्षा थोडा उशीर झाला तर तरीही तुम्ही उपाय करून पाहू शकता. कारण शनिवार 11 जानेवारी 2025 हा पौष द्वादशीचा दिवस आहे. हा दिवस फार क्वचितच येतो, वर्षातून एकदाच, त्यामुळे घर मिळेल तेव्हा हा उपाय अवश्य करून पहा. कोणताही उपाय तुम्ही ते कधीही करू शकता. शनिवार पौष द्वादशीच्या दिवशी फक्त आंतरिकरित्या वेळेचा थोडासा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही थोड्या विलंबाने ते करू शकता. तुम्हाला उपायाचे परिणाम नक्कीच मिळतील. पौष द्वादशीला जेव्हा शनिवार येतो तेव्हा 2 लवंगांचा हाच उपाय करावा. यामुळे जर तुमच्या जीवनात धनसमृद्धीची समस्या येत असेल, जर तुम्हाला पैशाची फार चिंता असेल, तर आर्थिक संकट चालू आहे, कधी कधी तू खूप प्रयत्न करतोस, कठोर परिश्रम करा, पण तुम्हाला पैसे मिळू शकत नाही, मेहनत करूनही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायात अपयशी आहात, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयश, जर तुम्ही कोणत्याही कामात अयशस्वी होत असाल किंवा तुम्हाला आर्थिक नुकसान होत असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही पौष द्वादशीच्या दिवशी अवश्य करा. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण शनिवारी करावयाचे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल. तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला पैसे मिळवण्याचे मार्ग सांगितले जातील, तुमची इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा समस्या येत असेल तर त्यावर मात करण्यासाठी उपाय सांगितले जातात. पहिल्या उपायाबद्दल जाणून घेऊया. या उपायासाठी तुम्हाला आधी गरज पडेल. शनिवारपेक्षा चांगला दिवस तुम्हाला सापडणार नाही, कारण शनिवार हा दिवस त्याला समर्पित आहे. विघ्नहर्ता गणेशाला, तसेच माता दुर्गेला. आता पहा, भगवान गणेश, तो तुमच्या जीवनातील सर्व संकटे आणि संकटे दूर करतो, म्हणून त्याचे नाव विघ्नहर्ता गणेश आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की लवंगासाठी तुम्ही कोणताही उपाय वापरलात तरी सर्वप्रथम ते तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक काम करते. लवकरच तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. कुठेतरी अडकलेला तुमचा पैसाही तुमच्याकडे येतो. ज्या लोकांच्या आयुष्यात कर्जाच्या अनेक समस्या असतात किंवा जे इतरांकडून नको असतानाही कर्ज घेतात, अशा लोकांनी विशेषतः त्या 2 लवंगा आपल्या घरात ठेवाव्यात आणि शनिवारी दिवा लावावा. आता आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे आणि कोणता दिवा घ्यायचा आहे, आणि या उपायाने तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप श्रीमंत कसे होऊ शकता. तर बघा,
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त पैसा हवा असतो, तो त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकला, आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होण्यासाठी. पण आजच्या काळात ते खूप अवघड आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसतो तेव्हा त्याला त्याच्या आयुष्यात एखादी छोटीशी समस्या किंवा कोणतेही दुःख आले तर त्याच्या आयुष्यातील दुःख त्याला मोठे वाटू लागते. आणि माणसाकडे पैसा असेल तर आयुष्यातील दुःख ही फार मोठे वाटत नाही. हे अगदी खरे आहे की पैसा हेच सर्वस्व नाही, पण ते पैसे खूप वेगाने वाढवण्यासही मदत करते. आणि श्री गणेशही प्रसन्न होतो. आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला असा एक उपाय देखील सांगणार आहोत की तुमचे नेहमी वाईट नजरेपासून रक्षण होईल. तर आधी बोलूया. सर्वप्रथम जो उपाय तुम्हाला शनिवारी करावा लागेल, आम्ही तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बुध खूप बलवान होईल. तुमच्या कुंडलीत बुध खूप बलवान होईल का ते पहा. बघा, तुमच्या कुंडलीत बुध कमकुवत झाला तर आता असे बरेच लोक आहेत ज्यांना माहित नाही की बुध कुंडलीत कमकुवत आहे की कोणताही ग्रह दुर्बल आहे. आता बुध कमजोर आहे. तुम्ही या मार्गाने शोधू शकता. तुम्ही कोणतेही काम करा, तुम्ही कोणताही व्यवसाय करा, कोणताही व्यवसाय करा, त्यात कुठेतरी समस्या दिसू लागतात. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमकुवत झाला आहात. आता बुद्ध मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की काय करावे. तुम्हाला हिरवी मूग डाळ घ्यावी लागेल जी साल येते. तुमच्या घरातील सर्व सदस्यांना हिरवी मूग डाळ खावी लागते, म्हणजेच तुम्हाला ती शनिवारी खायची आहे. बघा, इतका लहान बघून हिरवी मूग डाळ खाल्ल्यावर काय होईल याची कल्पना येईल. पण त्याचे फायदे आणि त्याचे चमत्कार खूप मोठे आहेत. तुम्ही 2 ते 3 शनिवारी हिरवी मूग डाळ खाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शनिवारी ती कशीही खाल्ली तरी तुम्हाला हिरवी मूग डाळ खावीच लागेल. मग तुम्हाला दिसेल की तुमचा कोणताही व्यवसाय असो, तुमची नोकरी असो, तुम्हाला लवकरच लाभ मिळेल. मूग डाळचे सेवन केल्याने तुमच्या कुंडलीत चांगली वाढ होईल. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा शनिवारी हे करून पहा. तुम्ही तुमचे थोडे हिरव्या रंगाचे कापड ठेवावे. जरी तुम्हाला रुमाल किंवा हिरव्या रंगाचा छोटा तुकडा हवा असेल, कापडाचा तुकडा, एक लहान तुकडा, पण तुम्ही तुमच्यासोबत काही हिरव्या रंगाचे कापड ठेवावे. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडे असतील तर तुम्ही नक्कीच काही हिरव्या रंगाचे कपडे ठेवावे. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडे असतील तर ते अधिक चांगले आहे. म्हणून आम्ही पहिल्या उपायाबद्दल बोललो, तो म्हणजे व्यवसाय सुधारणे, व्यवसाय वाढवणे, तुमच्यातील बुद्ध मजबूत करण्यासाठी. बोलूया. 2 लवंग टाकून घरात दिवा कुठे लावावा आणि शनिवारी हा उपाय कसा करावा आणि या उपायाने तुमचे नशीब कसे उजळेल, तुमचे झोपलेले नशीब जागृत होईल. मग श्री गणेशाचे दर्शन घ्या, जो जेव्हा जेव्हा तुम्हाला दाखवतो दया. मग त्याचे घर समृद्ध वस्तूंनी भरलेले असते. त्याच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. प्रथम पूज्य श्री गणेश जेव्हा एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा झोपलेला भाग खूप लवकर उठतो, चमकतो आणि जे नशिबात लिहिलेले नसते ते देखील त्या व्यक्तीला मिळते. कारण भगवान गणेश जो खूप बुद्धिमान आहे आणि संकटांवर मात कशी करतो तुमच्या आयुष्याचे, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की जर तुम्ही तुमची इच्छा श्री गणेशाकडे व्यक्त केली असेल आणि हा उपाय केला असेल तर तो तुमच्या जीवनातील दुःख कसे दूर करेल ते तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही. आज जीवनातील दुःख आणि दुःख तुम्हाला खूप मोठे वाटते. आज तू माझ्या आयुष्यात आहेस, ते दुःख कदाचित कधीच दूर होणार नाही. भगवान गणेश तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख देखील दूर करतात. श्री गणेश ते दूर करतात. हा दिवा उपाय केल्यावर बघा काय करावे लागेल. उपाय: सर्वप्रथम तुम्हाला दिवा घ्यावा लागेल.
जर तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर मातीचा दिवा वापरा, नाहीतर तुम्ही पिठाचा दिवा देखील बनवू शकता। त्या दिव्यात शुद्ध तूप भरून एक गोल वात लावायची आहे आणि इथे 2 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहे। आता लवंग हे शिव आणि शक्तीचे रूप आहे, त्यामुळे लवंग ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे महादेवाशी जोडलेली आहे, माता पार्वतींशी जोडलेली आहे आणि गणपतीशीही जोडलेली आहे, कारण ते त्यांचे पालक आहे। तुम्हाला काय करावे लागेल? 2 फुलांनी लवंगा घ्यायच्या। आता दोन्ही फुलांच्या पाकळ्या थेट हातात धरायच्या आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला देवी पार्वतीचे ध्यान करावे लागेल, मग गणेशाचे ध्यान करावे, पार्वतीचे ध्यान करावे लागते, महादेवाचे ध्यान करावे आणि या मंत्राचा जप करावा लागतो, आयुं ग गणपते नमः। जर तुम्हाला मंत्र आठवत नसेल तर मंत्र सोडा, असे भगवंताचे ध्यान करा। जर तुम्ही सजग राहिलात तर खूप छान आहे। ऐं ग गणपती नमःचा 11 वेळा जप करावा लागतो। या मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि नंतर दोन्ही फुलांच्या पाकळ्या एकाच दिव्यात ठेवाव्यात। आता तुम्हाला हा दिवा शनिवारी संध्याकाळी तुमच्या घराच्या मंदिरात लावायचा आहे, जो तुम्ही स्थानिक लोकांकडून तयार करून घेतला आहे। संध्याकाळी घरातील मंदिरात दिवे लावले जातील। तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर 2 दिवे लावावे लागतील आणि मग तुम्ही भगवान गणेशाला म्हणाल की हे विघ्नहर्ता गणेशा, माझ्या आयुष्यातील पैशाशी संबंधित सर्व समस्या, माझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे तू दूर करशील। आता ते तुम्हीच दूर कराल आणि ज्याच्यावर तुमचा आशीर्वाद असेल त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या ही क्षणार्धात दूर व्हावी। देवी लक्ष्मीला प्रसन्न करतो, त्याच्या घरात आनंद, संपत्ती, वैभव सर्व काही अगदी सहज येते आणि त्याच्या आयुष्यात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होत राहतात। आता प्रथम पूजक, तू प्रथम गणेशाची पूजा केलीस, त्यांच्या समोर दिवा लावला, तेव्हा समजून घ्या की तो तुमच्या उपासनेत, तुमच्या उपायांमध्ये, तुमच्या जीवनात कोणतीही अडचण येऊ देणार नाही। म्हणूनच बरेच लोक उपाय वापरतात, परंतु ते योग्यरित्या वापरत नाहीत। संकट येऊ देणार नाही, म्हणूनच बरेच लोक उपाय करतात, परंतु ते योग्यरित्या करत नाहीत। जेव्हा तुम्ही अचूक मोजमाप करत नाही, त्यामुळे तुम्ही यशस्वी होणार नाही। आम्ही तुम्हाला सांगितले मार्ग, अशा प्रकारे तुम्ही मोजा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात चमत्कार कसे घडतात। एका रात्रीत तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसतील, तुमच्या घरातही पैसा येईल, पैसाही थांबेल आणि फालतू खर्च पूर्णपणे बंद होईल। तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल दिसतील, तुमच्या घरात पैसाही येईल आणि पैसाही थांबेल आणि फालतू खर्च पूर्णपणे बंद होईल। त्याच वेळी ज्यांना आजारांनी खूप त्रास दिला आहे त्यांना शनिवारी हिरव्या मूग डाळीचे दान अवश्य करावे। एखाद्या व्यक्तीला तुम्हाला पाहिजे असलेल्या व्यक्तीला द्या, पण हिरवी मूग डाळ एखाद्या गरजूला द्यायलाच हवे। चला तर मग आता बोलूया, डोळ्यांच्या दोषांपासून मुक्ती कशी मिळवायची। बघा, नजर घरातील एखाद्या व्यक्तीवर असेल, पैसा असेल तर चांगलं, घर उद्ध्वस्त होऊन त्या व्यक्तीची सुरुवात होते। टक लावून बसल्यावर टक लावून पाहणाऱ्यांना कळते। डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी नेहमी उपाय करा आणि ज्यांना माहित नाही त्यांच्या आयुष्यातील कष्ट वाढतच जातात। तुम्ही करत असलेला उपाय चांगला आहे, पण आधी नजर दोष काढून टाकावा लागेल। तर पहा, लवंगाने तुमची वाईट नजर देखील दूर होईल। तुम्हाला काय करावे लागेल? तुला इथे घ्यायचे आहे 4 फुलांच्या लवंगा। तुम्हाला कापूरचे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहे आणि संध्याकाळी जाळून टाकायचे आहेत आणि ते 4 फुलांच्या लवंगा, कापूरचे 2 छोटे तुकडे आणि संध्याकाळी तुम्हाला ते जाळावे लागेल आणि संपूर्ण घरामध्ये फिरावे लागेल। संपूर्ण घर म्हणजे जिथे तुमच्याकडे सर्व खोल्या आहेत, संपूर्ण घरातील सर्व ठिकाणी तुम्हाला जावे लागेल
आणि त्या लवंगाचा आणि कापूरचा वास तुम्हाला चांगला दाखवावा लागेल. ते घराच्या मुख्य दारातही जातील, तिथेही लवंग कापूरचा धूर दाखवतील. ते घराच्या मुख्य दरवाजावरही जातील, तेथेही लवंग कापूरचा धूर दाखवतील. पहा, लवंग हे शिवशक्तीचे रूप आहे आणि खूप चमत्कारिक आहे. कापूर, ज्यामध्ये भरपूर ऊर्जा असते. महादेव आणि कपूर यांचा सहवास इतका अद्भुत आहे की त्यांचे शब्दात वर्णन करणे कदाचित फार कठीण जाईल. पण जेव्हा तुम्ही कपूरचे उपाय वापरून पाहाल तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी त्याचे चमत्कार दिसतील. आम्ही तुम्हाला सांगायचीही गरज नाही, म्हणून तुम्ही लवंग जाळून कापूरचा धूर करा आणि ते तुमच्या घरभर दाखवा. तुमच्या घरात घडते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रसार, सकारात्मक ऊर्जेची झटपट वाढ होते. त्यामुळे कोणतीही वाईट नजर असेल, कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल, ती तुमच्या घरातून लगेच काढून टाकली जाते आणि तुमच्या आयुष्यात येणारे संकटही तुमच्यापासून दूर जातात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने आणि सच्च्या हृदयाने जय माता लक्ष्मी लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.